अकोला पोलिसांची ऑपरेशन प्रहार अंतर्गत अनुषंगाने एक दिवसीय धडक मोहीम. महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अंतर्गत 75 केसेस, 8,29,332 चा मुद्देमाल जप्त. अकोला पोलीस दलामार्फत जिल्ह्यातील अवैध गावठी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरुद्ध ऑपरेशन प्रहार अंतर्गत विशेष मोहीम राबविण्यात आली. मान पोलीस अधीक्षक श्री अचिंत्य चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 3/4/2024 चे सकाळी 12 ते रात्री 12 वाजेपर्यंत ही मोहीम प्रभावीपणे पार पडली. या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील पोलीस पथकांनी एकूण 75 ठिकाणी कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान देशी दारूच्या 46 केसेस, 2,03,562 तसेच गावठी हातभट्टी दारूच्या 29 केसेस, 5,09,970 चा मुद्देमाल असा एकूण 75 केसेस, सुमारे 8,02,932 रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. तर अवैध धंद्यात सामील असलेल्यांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. अवैध गावठी दारू उत्पादनामुळे जनतेच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊन व शांतता भंग होते. या पार्श्वभूमीवर अकोला पोलीस दलाने अशा अवैध धंद्यावर कठोर कारवाई करताना जनतेचा विश्वास कायम ठेवला आहे. पुढील काळात अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी यापुढे सुद्धा नेहमी कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासनाने कळविले आहे. अवैध देशी तसेच गावठी दारू विरोधातील ही मोहीम सुरूच राहणार असून नागरिकांनी अशा प्रकारच्या बेकायदेशीर अवैध दारू विक्री व निर्माण करणाऱ्यांविषयी माहिती असल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात कळवावे. अकोला पोलीस दल सज्ज आहे. कोणताही अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन अकोला पोलीस दलाकडून करण्यात येत आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.